Hello. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आजचा आपला टॉपिक आहे एन ए कन्व्हर्जन प्रीमियम. ठीक आहे. जो नवीन जी आर आता आपल्याकडे आला आहे, जवळपास सर्वांकडेच असेल एन ए प्रीमियम कन्व्हर्जन बद्दल. ठीक आहे. तर एन ए प्रीमियम कन्व्हर्जन मध्ये काय आहे, त्याचं जी आर काय आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस आपण केलेले आहेत, फ्लो मध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत, ते सर्व डिटेल आपण वन बाय वन इथे बघणार आहोत. ठीक आहे. जी आर शेअर करूयात. ठीक आहे. हा जी आर आता नुकतेच आपल्याकडे आला आहे. तर याच्यामध्ये जे चेंजेस आहेत ते चेंजेस आपण कसे केले आहेत, एन ए प्रीमियम कन्व्हर्जन म्हणजे याच्या आधी काय व्हायचं, प्रत्येक वर्षी आपण हा टॅक्स भरायचो. ठीक आहे. दरवर्षी हा टॅक्स आपल्याला इथे भरायला लागायचा. आता याच्यामध्ये काय आहे, आपला हा जो टॅक्स आहे म्हणजे कन्व्हर्जन प्रीमियम आहे, हे वन टाइम भरायचं आहे. आवाज येते ना सर्वांना? हॅलो. हो, येतोय तुमचा आवाज. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, आता आपल्याला हे जे चार्जेस आहेत प्रीमियम कन्व्हर्जन हे वन टाइम भरायचे आहे. ठीक आहे. तर ते वन टाइम आपल्याला कसे भरायचे, त्याची प्रोसेस काय आहे, त्याचा फ्लो काय आहे आपल्या बीपीएमएस मध्ये, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे चार्जेस राहतात ते चार्जेस कसे बायफर्गेट होतात ते आपण बघूयात आधी. ठीक आहे. हे डॉक्युमेंट आहेत, हे शेअर करेल आम्ही तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा, जे प्रीमियम कन्व्हर्जन जी अमाऊंट जे राहते, ठीक आहे, जी कन्व्हर्जन प्रीमियम जी अमाऊंट निघणार त्याचं बायफर्गेशन कसं होणार आहे. ठीक आहे. म्हणजे क्लासनुसार, म्हणजे त्याच्या कॅटेगरीनुसार कॉर्पोरेशनच्या ते डिवाइड होणार आहे. ठीक आहे. ते स्प्लिट होणार. आता याच्यामध्ये जे आहे, 1-2 मिनिटं. आता याच्यामध्ये जे अमाऊंट स्प्लिट होणार ते कसं होणार. आता याच्यामध्ये जे आहेत, जे युएलबी आहेत त्याचे हे दिलेले आहे, क्लास दिलेले आहेत. जसं ए म्युन्सिपल कॉर्पोरेशन जर असेल, ठीक आहे, ए टाईपची जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये 30% अमाऊंट जी आहे ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जाणार आणि 70% जे अमाऊंट आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार. म्हणजे कन्व्हर्जन प्रीमियमची जी होल अमाऊंट निघणार आहे, ठीक आहे, ती कशी निघणार, काय निघणार ते आपण स्टेप बाय स्टेप बघू. फक्त याच्यामध्ये एवढं लक्ष ठेवा, जी अमाऊंट आपली कन्व्हर्जन प्रीमियमची निघणार आहे त्याचा जे 30% असते ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जाणार आणि 70% आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार. ठीक आहे. हे सिस्टीम बायफर्गेट करेल ऑटोमॅटिकली आपल्या सिलेक्शन, जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करणार ना, ज्या सिलेक्शन बेसिसवर आपल्या ज्या एनएची जी आपण सिलेक्शन देणार आहोत त्या सिलेक्शन बेसवर कन्व्हर्जन प्रीमियमची जे चलन आहे ते जनरेट होणार आहे. ती चलन जनरेट झाल्यानंतर त्याचं बायफर्गेशन कसं होणार, 30% 70%. आता हे 30% 70% कशासाठी आहे, ए क्लास म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर. ठीक आहे. जर ए म्युन्सिपल जे कॉर्पोरेशन आहे ते सोडून जे बाकी जे कॉर्पोरेशन आहेत, जेवढे म्युन्सिपल कॉन्स्टेबल आहे, जेवढे नगरपंचायत आहे, त्यांचं बायफर्गेशन कसं नाही, 50-50% आहे. म्हणजे जी अमाऊंट जनरेट होणार कन्व्हर्जन प्रीमियमची, त्यातलं 50% जे आहे ते युएलबी ला जाणार आणि 50% जे आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार. ठीक आहे. 50-50%. आणि या व्यतिरिक्त सेम जे हे आहेत टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला आहे त्याच्याबद्दल अजून हे नाही आहे, पण त्याच्यामध्ये पण 50-50% आहे. आणि जर एसपी असेल, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी, म्हणजे एसपी जे ऑफिस आहेत जसं मिहान आहे, त्या व्यतिरिक्त जे एसपी ऑफिस आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्यांना 0% अमाऊंट जाणार आणि 100% जे अमाऊंट आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार आहे. ठीक आहे. तर हे बायफर्गेशन हे बघा इथे दिलेलं आहे. ए म्युन्सिपल कॉर्पोरेशन 70-30चं बायफर्गेशन आहे. अदर युएलबी, ठीक आहे, अदर युएलबी जे आहे 50-50% आहेत. त्यानंतर परमेश्वर आणि जे आहेत एसपी जे आहे ते 100% 0% आहेत. ठीक आहे. 0% म्हणजे 100% हे कुठे जाणार, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार आहे. ठीक आहे. हे बायफर्गेशन आहे. आता हे चलन वगैरे कसं जनरेट असतात,
आता याच्यामध्ये जे अमाऊंट आहे, आता याचा फ्लो काय आहे, ठीक आहे. आता फ्लो कसा राहणार, याचं सिलेक्शन कुठे आपल्याला द्यायचं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप इथे बघूया. ठीक आहे. सर्वात आधी आपण लॉग इन करूयात टेक्निकल पर्सनचं. जो आपला फ्लो आहे, बिल्डिंग परमिशन, लेआउट, सर्व्हिस कुठली असो, जो फ्लो आपला आधी होता बीपीएमएस मध्ये, फ्लो सेम आहे. फक्त आपण एक त्याच्यामध्ये एक पेज ऍड केलेला आहे येण्याबद्दल. ठीक आहे. जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो ना टिपिक लँडला, त्याच्यामध्ये एक पेज आपण ऍड केलेला आहे. ठीक आहे. टेक्निकल पर्सन लेवलला फक्त एक पेज आपण तिथे ऍड केलेला आहे आणि बाकीचे जे आहेत पोस्टमेंट व्हेरिफिकेशन ते आपण ऑथॉरिटी लेवलला ठेवलं आहे. ठीक आहे. तर आपण एखादा जो प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस केले ते बघूया. ठीक आहे. आता आपण जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करतो तेव्हा आपण ज्या युएलबी ला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे ती युएलबी आधी सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता लॉग इन केल्यानंतर हे टेक्निकल पर्सनचा डॅशबोर्ड आहे. आता आपल्याला जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करायचा असतो, ठीक आहे, प्रोजेक्ट कुठलाही असो, बिल्डिंग फॉर्मेशन असो, लेआउट असो, सब डिव्हिजन जे असतील ते. ठीक आहे. आता आपण टिपिक लँड प्रोजेक्टमध्ये जो प्रोजेक्ट क्रिएट करतो सेम प्रोसिजर सेम आहे, जो फ्लो आहे तोच आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला जे आहे, आता हे प्रपोजल क्रिएट केलेलं आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला ते पेज दाखवतो. ठीक आहे. आता हा प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. आता हा प्रोजेक्ट क्रिएट केला किंवा जेव्हा आपण न्यू प्रोजेक्ट क्रिएट करतो, ठीक आहे, न्यू प्रोजेक्ट क्रिएट करताना सुद्धा आपल्याला तिथे इथे ही माहिती भरावं लागतं. ठीक आहे. माहिती भरल्यानंतर इथे बघा सेकंड नंबरचं पेज आहे, आपण कन्व्हर्जन प्रीमियम टाकलं आहे. ठीक आहे. आता कन्व्हर्जन प्रीमियम जे आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला इनपुट द्यायचे आहेत, काय काय माहिती द्यायची आहे ते आपण बघूयात. ठीक आहे. आता ही माहिती आपण फर्स्ट पेजला सेव्ह केलेली आहे. ठीक आहे. आता सेकंड पेज बघा, कन्व्हर्जन प्रीमियम. आता याच्यामध्ये क्वेश्चन विचारला आहे, वेदर याने परमिशन अक्वायर्ड प्रिव्हियसली. ठीक आहे. म्हणजे आपण याने या आधी घेतला आहे का. ठीक आहे. यस नो मध्ये द्यायचं आहे. नो करून आपण सेव्ह अँड नेक्स्ट, जर नो असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट करून आपण समोर जाऊ शकतो. ठीक आहे. फ्लो सेम आहे, याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपली जी बाकीचे स्टेप्स राहतात प्रोजेक्ट बद्दल ते फिल करून आपण आपला प्रोजेक्ट सबमिट करतो. ठीक आहे. आता हे नो केलं म्हणून आपल्याला काही सिलेक्शन आलेलं नाहीये. जर आपण आता इथे यस करू, आपण याने घेतला आहे का, जर आपण इथे यस घेतलं तर बघा इथे आता इथे क्वेश्चन ओपन झालेले आहेत दोन. याच्यामध्ये विचारलं आपण वेदर याने परमिशन अक्वायर्ड प्रिव्हियसली, आपण आता यस केला आहे. ठीक आहे. जर आपण याने परमिशन घेतली असेल तर इथे यस करायचं आहे आणि अपलोड द नॉन ऍग्रिकल्चर परमिशन, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ती येण्याची जी आपली कॉपी आहे ते इथे अपलोड करायची आहे. हे कंपल्सरी आहे, म्हणजे आपल्याला इथे याचं सिलेक्शन एक तर नो किंवा येस मध्ये तिथे द्यायचं आहे. ठीक आहे. आता इथे आपण नो करून दिलं की इथे काहीच ओपन नाही झालं आहे. जर आपण आता इथे येस करूयात, ठीक आहे, याने घेतला आहे का, इथे आपण येस केला आहे. आता इथे विचारलं आहे याने आपण इथे घेतलं आहे का. आता जर घेतलं असेल तर इथे आपल्याला ती कॉपी जी आहे येण्याची ती इथे अपलोड करायची आहे. ठीक आहे. आता अपलोड केल्यानंतर खाली क्वेश्चन आहे, वेदर द वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम इज पेड, म्हणजे आपण याने घेतलेलं आहे तर त्याचं जे कन्व्हर्जन प्रीमियम जे राहते ते आपण याच्या आधी भरलं आहे का. तर याच्यामध्ये येस नोच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही माहिती द्यायची आहे. नो जर केलं, जर इथं नो जर केलं असेल म्हणजे आपण अमाऊंट भरली नाही आहे, तर आपल्याला काय द्यायचं, फक्त असेसमेंट इयर द्यायचं आहे. असेसमेंट इयर म्हणजे कुठलं, आपली येणे परमिशन जी आहे ती कुठल्या वर्षी झाली आहे. ठीक आहे. त्या वर्षी आपल्याला तो इयर आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. 15, 16 कुठलं इयर असू शकतो, ते इयर सिलेक्शन आपल्याला इथे ते द्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता आपण जे सिलेक्शन इथे देणार आहोत, या सिलेक्शन बेसिसवर पूर्ण आपले अमाऊंट जे चलन आहे, चलन प्रीमियम कन्व्हर्जनचे तिथे जनरेट होणार ऑथॉरिटी लेवलला. ठीक आहे. म्हणून हे जे सिलेक्ट करतो आपण, हे प्रॉपरली आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. आता आपण इथे यस केलं आहे. ठीक आहे. आता इथे नो केलं आहे. आता आपण नो केल्यानंतर म्हणजे इथे काय होणार, चलन कशी जनरेट होणार. आता इथे जर नो केलेले आहे, आता आपण असेसमेंट इयर दिलं. ठीक आहे. आता 2016 मध्ये जे रेट होते, ठीक आहे, आपली याने परमिशन आपण घेतलेली आहे, ती आपली कॉपी आपण इथे अपलोड केलेली आहे, पण कन्व्हर्जन प्रीमियम आपण इथे नो केला आहे, म्हणजे कन्व्हर्जन प्रीमियमची अमाऊंट आपण याच्या आधी भरलीच नाही आहे. ठीक आहे. ते कंपल्सरी आता आपल्याला इथे भरायची आहे. ठीक आहे. तर आता आपण कशी चलन जनरेट होणार, आता इथे आपण 2016 सिलेक्ट केलेलं आहे. इयर कुठलंही असो ते इयर आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आता आपण इथे 2016 केलं, 16 करून ही फाईल सबमिट केली. आता त्या फाईल सबमिट केल्यानंतर आपला प्रोजेक्ट क्रिएट झाला, फाईल सबमिट झाली, ऑथॉरिटीकडे गेली. आता ऑथॉरिटी काय करतं, पोस्ट पॉईंट व्हेरिफिकेशन, जसं नॉर्मली पोस्ट पॉईंट व्हेरिफिकेशन राहतं प्रत्येक प्रपोजलला, तसंच आता ऑथॉरिटींना ही अमाऊंट व्हेरीफाय करून, पोस्ट पॉईंट व्हेरीफाय करून सोबत येण्याची जी अमाऊंट आहे, याने प्रीमियम कन्व्हर्जन आहे, त्यांना सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे. जेव्हा ऑथॉरिटी ते व्हेरीफाय करणार त्यांना हे सिलेक्शन तिथे त्यांच्या लॉगिनला शो होईल की याने परमिशन त्यांनी घेतली आहे का, जर घेतली असेल तर त्यांनी कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे, त्यानंतर त्यासोबत त्यांनी प्रीमियम घेतला आहे का नाही घेतलेला आहे. जर आता हे सिलेक्शन आपण नो केलेलं आहे, या नो सिलेक्शन बेसिसवर त्यांच्या लॉगिनला तिथे चलान जनरेट होईल. चलान कशी जनरेट होईल,
आता तुम्ही 2000 इथे 16 केलेलं आहे ना सिलेक्ट, तर 2016 मध्ये जे IGR रेट होते त्या IGR रेटनुसार 2016च्या सिस्टीम तिथे चलान ते जनरेट करेल. ठीक आहे. सिस्टीम कशी जनरेट करेल आपण ऑथॉरिटी लॉगिनचा सुद्धा एक पेज बघणार आहोत की चलान कशी जनरेट होते. 16 जर केले असेल तर 16चं जनरेट होईल. जर तुम्ही इथे 2015 जर सिलेक्ट केले असेल तर 2015 नुसार तिथे चलान जनरेट होईल. जे इयर तुम्ही सिलेक्ट करणार त्या इयर नुसार तिथे चलान जनरेट होणार. ठीक आहे. ते चलान कशी जनरेट होणार त्याचं बायफर्केशन कसं राहतं ते आपण ऑथॉरिटीचं लॉगिन केल्यानंतर ते बघूया. ठीक आहे. 2016च्या नुसार ते जनरेट होईल. जर त्याच्यात एक विचारायचं होतं, ही डेट जी टाकली ती म्हणजे आता आपली एनी ऑर्डर झालेली आहे, इश्यू झालेली ती टाकायची का? बरोबर. आता तुम्ही एनी ऑर्डर वर वरती लिहिलेले असते ना. हा आता आता हे येणे झालेलं तुम्ही ते यस केलेलं आहे. ठीक आहे. हो. प्रीमियम कन्व्हर्जन जे घेतलेलं आहे का म्हणजे प्रीमियम कन्व्हर्जन आपण पेड केलेलं आहे की नाही केलं. आता सिलेक्ट असेसमेंट इयर म्हणजे तुम्ही येणे केव्हा घेतलेली आहे, कोणत्या वर्षी घेतलेली आहे ते ओके. डेट आपल्याला त्या सर्टिफिकेटवर तिथे शो होईल. ते सर्टिफिकेटची डेट आपल्याला इथे शो करायची, इथे हे सेव्ह करायची. पण मग एखाद्या क्लायंटने जर लास्ट म्हणजे आता ज्यापर्यंत तलाठ्याकडचा एनी टॅक्स सुरू होता त्यांनी जर तलाठ्याकडे एनी टॅक्स भरला असेल सपोज मागच्या महिन्यात वगैरे, तर मग त्या केसमध्ये पण आपण ज्या वर्षी एनी ऑर्डर आपली इश्यू झाली तीच डेट टाकायची? डेट सेम टाकायची आहे. ज्या वर्षी तुमची येणे झालेली आहे तो वर्षी इथे सिलेक्ट करायचं. ठीक ठीक येस ठीक आहे. हॅलो. ठीक आहे. हॅलो सर, अनेक विषय असा होता की जर तर आता आम्ही एनएक साठी घेतच नाही, बिल्डिंग परमिशन घेतोय आणि पूर्वी म्हणजे 60-70 सालचे जे काय आहेत आता प्रॉपर्टी कार्ड सर ऐका ना, त्यांनी पण येणे जोडायचं का परत? तुमचे हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन आमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत. या सर्व जे आपण क्वेश्चन आणि आन्सर आपण आपलं ट्रेनिंग सेशन कम्प्लीट करूया आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तुमचे जेवढे क्वेश्चन आहेत प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आपण तिथे देऊया. फक्त कसं आहे एवढं ट्रेनिंग कम्प्लीट होऊ द्या, नाही तर मग ते पूर्ण ठीक आहे, जे फक्त त्याला आम्हाला येस किंवा नो करायचं काय असं म्हणतोय मी. काय म्हटलं. आता आपण एनए घेतले का याला येस आणि नो, समजा आम्ही नो म्हटलं, आमच्याकडे आता एनए ऑर्डर नाही म्हणजे 60-70 वर्षापूर्वीच काही एनए ऑर्डर किंवा त्याची फी भरलेली काही नसते आमच्याकडं. डायरेक्ट प्रॉपर्टी कार्ड आता निर्माण झालेले असतात आणि सिटी सिरीज नकाशा. ठीक आहे. खूप जुने आहेत त्यांचे येणे झाले असेल का की नाही झाले. आता झालेल्या ज्या अर्थी प्रॉपर्टी कार्ड निघतंय आणि सिटी सर्वे आहे, सिटी सर्वेचा नकाशा, याचा अर्थ ते पूर्वी येणे झालेले असतात 60-70 त्या कंडिशन वर्षापूर्वी. मध्ये हे बघा, जर तुमच्याकडे एनी ऑर्डर वगैरे नसेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही नो सिलेक्ट करणार. पण हा ऑथॉरिटी डिसिजन वर त्यांना जर एनएचे वन टाइम प्रीमियम कन्व्हर्जन ऍड करून घ्यायचं तर त्यांच्या याच्यावरती ऍड करून. हा, म्हणजे ते आपण परीक्षण करायला लागणार की अथॉरिटीनं तिथं चार्ज केलाय नाही केलाय, हे आम्ही परत नंतर बघायला लागेल. जर तुम्ही म्हणता की तुमच्याकडे नाही ना, म्हणजे तुमच्याकडे काहीच नाहीये तर तुम्ही नोच म्हणणार, पण ते त्यांच्यानुसार ते ऍड करून. अच्छा ठीक आहे. ओके. ठीक आहे, त्याच्यात पण एक कंडिशन आहे, जर तुम्ही आता इथे नो सिलेक्ट केलं त्यांच्या डेटला गेल्यावर त्यांना चालू रेटचा जो करंट RR रेट आहे तो, त्याचा टोटल एरिया जो आहे तो आणि त्याच्या मल्टिप्लाय बाय युजर मॅन्युअल मध्ये जे आपलं 10/2/2026 सर्क्युलर आहे त्याच्यात जो पर्सेंटेज डिसाइड केलाय त्याच्या मल्टिप्लाय बाय जे आहे ते कॅल्क्युलेशन ते सिस्टीम जनरेटेड लागेल जर तुम्ही नो केलं. म्हणजे सिस्टीम क्रायटेरिया जनरेट ते सिस्टीम जनरेट होणार म्हणजे चार्जेस का मॅन्युअली ऍड करणार होणार. हा, सिस्टीम जनरेट होणार, त्याच्यात काही चेंजेस करता येणार नाही जर तुम्ही नो सिलेक्ट केलं. अच्छा. तर दुसरी कंडिशन अशी आहे, जर तुम्ही यस सिलेक्ट केलं बरोबर, तर जेव्हा ते हे कम्प्लीट करून घेऊ त्याच्यानंतर मग लास्ट मध्ये. हो. हा ठीक आहे. आपण हे कम्प्लीट करून घ्या म्हणजे फ्लो तुमच्या लक्षात येणार सिलेक्शन बेसिसवर काय होते काय नाही आहे. मग नंतर आपण क्वेश्चन अँड आन्सर जोपर्यंत आपण पूर्ण डेमो बघणार नाही. आता याच्यानंतर परत काही ना काही तुम्हाला ते नवीन तिथे दिसेल ऑथॉरिटी लेवलला. ठीक आहे. तर तुम्ही जे क्वेश्चन आहेत आपण सर्व झाल्यानंतर 1 बाय 1 त्याचं हे घेऊया. ठीक आहे. आधी डेमो कम्प्लीट करून घेऊया. आता हे नोचं झालं. आता येसचं बघत होतो आपण. ठीक आहे. आता येस मध्ये काय केलं आपण इथे जे आहे एनएची रिसिप्ट अपलोड केली आणि प्रीमियम कन्व्हर्जन इथे नो केलं. ठीक आहे. आता 2016 मध्ये येणे घेतलेली आहे तर 2016चे जे IGR रेट होते त्या IGR रेटनुसार तिथे चलन जनरेट होईल. जर 2005 सिलेक्ट केलं तर 2005चे रेट होतील. आता एक कंडिशन अशी आहे, जे 2001च्या आधीचे येणे आहेत, 2001च्या आधीचे जर येणे असतील तर तुम्हाला इथे असेसमेंट इयर सिलेक्ट करावं लागेल आणि 2001च्या आधीचे जेवढे येणे झालेले आहेत त्यांना काय होईल, जे रेट आहे ते 2001चेच लागू होतील. 2001च्या आधीचे 2001च्या आधी जेवढे येणे झालेले आहेत त्यांना हे 2001चे रेट लागू होऊन त्यांची चलन जनरेट होईल. 2001 नंतरचे जेवढे येणे झालेले आहेत त्यांना त्या वर्षीनुसार, जसं 2001 2002 मध्ये जे
जर 2002 ची येणे असेल तर 2002 चे जे आयजे रेट होते त्या रेटनुसार ते चलान जनरेट होते. 3 असेल तर 3 नुसार होईल. ते रेट ज्या वर्षी आपण सिलेक्ट केले त्यानुसार ते चलान जनरेट होईल. फक्त 2001 च्या आधीचे काय होईल, जेवढे असतील त्यांना 2001 चे रेट लागू होतील. ठीक आहे. आता आपण काय केलं इथं येस केला. आता इथे जे कन्व्हर्जन प्रीमियम आपण इथे पेड केलेलं नाही आणि फक्त असेसमेंट इयर दिला आहे. म्हणजे काय होईल, सिस्टीम ऑटोमॅटिकली तुमची चलान जनरेट करून देईल. ठीक आहे. ते केव्हा होईल, ते ऑथॉरिटी व्हेरीफाय करेल. ऑटोमॅटिकली जनरेट होईल म्हणजे ते ऑथॉरिटी त्यांच्या लॉगिनला व्हेरीफाय करून हे करून देतील. ठीक आहे. आता इथे जर आपण येस केलं, ठीक आहे, आता आधी नो केलं होतं, आता येस केलं. आता येस केल्यानंतर म्हणजे काय केलं आपण, इथे येस केलाय, येणे घेतलाय का येस केलाय आणि याच्यामध्ये आपण चलान अपलोड केली आणि याच्यामध्ये काय कन्व्हर्जन प्रीमियम इज पेड म्हणजे पेड केलंय का याला सुद्धा आपण येस केलाय. येस म्हणजे तुम्ही प्रीमियम कन्व्हर्जन पेड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 2 वर्ष आधी 3 वर्ष आधी तुम्ही ते कन्व्हर्जन प्रीमियम पेड केलेलं आहे. तर तुम्ही काय करावं लागेल, इथे ते चलान जे पेड केलेलं आहे ते चलान इथे अपलोड करावं लागेल. ठीक आहे. अपलोड करून असेसमेंट इयर करून ते सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय होईल, याच्यामध्ये तुम्ही कन्व्हर्जन प्रीमियम फेल केलेले आहेत, येणे सुद्धा तुमचं कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्हाला चलान याच्यामध्ये लागणार नाही. फक्त ऑथॉरिटीला काय दिसेल, त्यांच्यामध्ये तिथे लिहून आला की नो पेमेंट आर अप्लाय. म्हणजे यांनी काय केलं आहे, याने पण घेतलं आहे आणि जे आहे कन्व्हर्जन प्रीमियम हे सुद्धा त्यांनी पेड केलेलं आहे. ठीक आहे. ऑथॉरिटी लेवलला फक्त क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. ती चलान वगैरे ते व्हेरीफाय करून ते तिथे सबमिट करतील. म्हणजे याच्यात जर घेतलं असेल तुम्हाला परत भरायचं काम नाही आहे. हे जे कन्व्हर्जन प्रीमियम आहे फक्त तुम्हाला एकदा लागेल. एकदा भरल्यानंतर परत लागेल नाही. फक्त तुम्हाला त्याची डिटेल तिथे इनपुट द्यायची आहे. ठीक आहे. ही येस नोच्या फॉर्मॅटमध्ये आपण हे दिली आहे. आता हे जे चलान जनरेट होतील हे या सिलेक्शन बेसिसवर होतील. त्यामुळे हे जे सिलेक्शन आहे प्रॉपरली तुम्हाला तिथे द्यायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही येस नोच्या बेसवर ही चलान कसे जनरेट होतील आपण ऑथॉरिटीचं लॉगिन बघूयात. ठीक आहे. ऑथॉरिटीच्या लॉगिनमध्ये तुम्ही जे सिलेक्शन दिलेले आहे, ठीक आहे, आता आपण त्यांच्या लॉगिन करू. लॉगिनमध्ये एखादं प्रपोजल ओपन करू. त्या सिलेक्शन बेसवर तुम्ही जे सिलेक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कशी चलान जनरेट झाली, तुम्ही जे सिलेक्शन घेतलेलं आहे ते सिलेक्शन तिथे शो होईल. ठीक आहे. आता हा प्रोजेक्ट आपण फक्त टेस्टिंगसाठी घेतलेला आहे. तिथे आपण 2-3 प्रोजेक्ट वेगवेगळ्या लेवलला बघूयात. आता याच्यामध्ये एसनोच्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरून आपण हा प्रोजेक्ट काय करू, सेव्ह अँड नेक्स्ट करू. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर काय राहते, प्लॉट डिटेल, अदर डिटेल, जे बाकीचे डिटेल आहेत तुमच्या फ्लो डिटेल ॲज इट इज. फ्लोमध्ये काही चेंजेस नाही आहे. ठीक आहे. कन्व्हर्जन प्रीमियममध्ये तुमचा फ्लो कुठलाही चेंजेस नाही आहे. फक्त याच्यामध्ये हे पेज ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एसनोच्या फॉर्मॅटमध्ये ही माहिती फिल करायची आहे आणि त्याच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट आहेत त्याचे ज्या रिसिप्ट आहेत त्या इथे अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. याच्यामध्ये फक्त तुमच्या लेवलला म्हणजे टेक्निकल पर्सन लेवलला एवढेच चेंजेस आहेत. ठीक आहे. बाकी त्यानंतर जे चलान जे ऑथॉरिटीनं जाणार या एसनोच्या बेसवर तिथे चलान जनरेट होणार, ते क्रॉस व्हेरीफाय करणार प्रॉपरली आहे का नाही आहे. त्यानंतर ते सबमिट करतील. सबमिट केल्यानंतर जसं पोस्ट पेमेंट, त्याच्यानंतर आपण पोस्ट पेमेंटला येऊ. पोस्ट पेमेंटला काय चेंजेस आहेत ते त्यानंतर बघूया. ठीक आहे. आता हे एसनोच्या बेसवर चलान कसे जनरेट होतात ते आपण ऑथॉरिटीच्या लॉगिनला बघूया. ऑथॉरिटीचं लॉगिन इथे. ठीक आहे. हे ऑथॉरिटीचं लॉगिन आहे. ही टेस्टिंग साईड आहे आपली. याच्यामध्ये काय होईल, जे प्रपोजल सबमिट होतात त्यांच्यामध्ये पण जे फ्लो असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, साईट व्हिजिट, फ्लो ॲज इट इज आहे. याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. फक्त त्यांना ते चेंजेस आहेत म्हणजे येण्याचे जे आहेत, येण्याचं व्हेरिफिकेशन फक्त पोस्ट पेमेंटला तिथे त्यांना करायचं आहे. ठीक आहे. आता एखादं प्रपोजल जर टेक्निकल पर्सननं सबमिट केला तेव्हा काय होतं, स्क्रुटनी होतं ऑथॉरिटीकडून. जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, साईट व्हिजिट, ड्रॉइंग व्हेरिफिकेशन, सर्व ॲज इट इज. ठीक आहे. फक्त येण्याचे कन्व्हर्जन प्रीमियम चार्जेस त्यांना कुठून व्हेरीफाय करायचे आहेत, या टॅबमधून. आता या टॅबमध्ये काय होतात, जसं पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं तसंच येणे प्रीमियम कन्व्हर्जन सुद्धा तिथे व्हेरीफाय होणार आहे. ठीक आहे. आता चलान कशी जनरेट होते ते आपण याच्यामध्ये बघणार. ठीक आहे. आता काय व्हायचं, हे ऑथॉरिटीचं लॉगिन आहे. यांच्यामध्ये पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रपोजल यायचे. सेम आता काय होईल, कन्व्हर्जन प्रीमियम सुद्धा इथे त्यांना व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे एका स्टेपमध्ये आपण 2 ऑप्शन दिलेले आहेत, पोस्ट पेमेंट आणि प्रीमियम कन्व्हर्जन. जेही प्रपोजल सबमिट होतील त्या रिगार्डिंग त्यांना पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यासोबत कन्व्हर्जन प्रीमियम व्हेरिफिकेशन सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. आता पोस्ट पेमेंट कसं राहतं, नेहमी पोस्ट पेमेंटमध्ये आपले जे चार्जेस राहतात, डेव्हलपमेंट चार्जेस, काय लँड डेव्हलपमेंट, जे चार्जेस राहतील ते चार्जेस करून ऑथॉरिटी काय करायचे, आधी व्हेरीफाय करायचे. ठीक आहे. हे पोस्ट पेमेंटचं होतं. आता येण्यामध्ये काय राहतं, आता बघा हे सबमिटेड आहेत. आता आपण इथे क्लिक केलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, आता ही चलान आहे, इथे चलान जनरेट झालेली आहे येण्याची. ठीक आहे. हे कशाच्या बेसिसवर झालेली आहे, जे टेक्निकल पर्सन सिलेक्शन दिलेलं आहे त्या बेसिसवर झालं आहे. ठीक आहे. आता या पेजनंतर या प्रपोजलची डिटेल इथे ऑथॉरिटीना शो होणार. ठीक आहे. प्रपोजल नंबर, त्याची डेट वगैरे ॲज इट इज. ठीक आहे.
आता आपण इथे जर खाली आलो तर खाली इथे काय दिसेल आपल्याला, एनए ॲप्लिकेशन डिटेल आणि IGRचे रेट. टेक्निकल पर्सननी जो IGR रेट तिथे सिलेक्ट केलेला आहे, जे प्रपोजल ज्या सर्वे नंबरमध्ये त्यांनी सेट केलेला आहे, ते IGRचे डिटेल शो होईल. आणि एनएचं जे पेज जे आता आपण बघितलं, टेक्निकल पर्सननी जे एनएची डिटेल फिल केली होती येस नोच्या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे, ती डिटेल या पेजला तिथे शो होईल. आता बघा तिथे चलान जनरेट झालेली आहे 6250ची, हे यांची चलान जनरेट झालेली आहे. आता याच्यामध्ये हे कशी चलान जनरेट झाली, आता एनए ॲप्लिकेशन डिटेलमध्ये बघा, एनए परमिशन ॲक्वायर प्रिव्हियसली, म्हणजे टेक्निकल पर्सनने काय केलं आहे, एनए परमिशन घेतलेली आहे असं इथे मेन्शन केलेली आहे, ठीक आहे. यांना इथे यस केलेली आहे. आता एनए फाईल आता यस केलेला आहे, त्यासोबतच त्यांनी त्याची कॉपी इथे अपलोड केलेली आहे एनएची. ऑथॉरिटीला ते कॉपी इथे क्रॉस व्हेरीफाय करायला इथे शो होईल. आता आपण टेस्ट डॉक्युमेंट टाकलेला आहे, इथे एनी व्हेरिफिकेशन टेक्निकल पर्सन जे तिथे अटॅच करेल ती फाईल इथे त्यांना ऑथॉरिटी लॉगिनला इथे शो होईल, ठीक आहे. एनी परमिशन टेक्निकल पर्सननी येस केलेलं आहे आणि त्याची चलान अपलोड केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन काय होता, वेदर वन टाइम प्रीमियम कन्व्हर्शन इज पेड ऑर नॉट. तर यांनी काय केलं आहे, नो केलेलं आहे. आणि असेसमेंट इयर काय दिलं आहे, 2026, म्हणजे 2026 दिलेलं आहे. आता जे 2026मध्ये ऑथॉरिटी काय करेल, क्रॉस व्हेरीफाय करेल, 2026मध्ये घेतलं आहे का यस, याची कॉपी चेक करेल, इथे कॉपी चेक करेल आणि त्याचं असेसमेंट चेक करेल प्रॉपरली मॅच होत आहे का, ठीक आहे. जर मॅच होत असेल तर मग काय 2026मध्ये जे IGR रेट आहे त्या IGR रेटनुसार ही चलान जनरेट होईल. आता ही चलान कशी जनरेट होते, तुमचा जो प्रपोजल एरिया असतो टोटल, ठीक आहे, जो प्रपोजल एरिया, आता याचा प्रपोजल एरिया 2500 आणि त्याचं काय असतं RR रेट. आता RR रेट काय किती आहे, 72.540, जे आपण सिलेक्शन दिलेलं आहे प्रोजेक्ट क्रिएट करताना, ठीक आहे. हा जो प्रपोजल एरिया आहे इंटू काय होणार, जो RR रेट आहे तो ना, त्याच्यासोबत किती पर्सेंट, 0.25%. आता 0.25% त्याला लागून ही चलान जनरेट झालेली आहे, ठीक आहे. आता इथे हे काय झालं आहे, जर कॅल्क्युलेशन केलं तर हे तुम्हाला प्रॉपरली दिसेल नाही आहे, इथे या रेटनुसार ते रेट लागलेले आहे, ठीक आहे. आता यांना IGR रेटमध्ये ऑथॉरिटीने एक ऑप्शन आपण दिलेला आहे, इन केस जर टेक्निकल पर्सनने सिलेक्शनमध्ये काही म्हणजे चुकीने काही झालेलं आहे, ठीक आहे, असेसमेंट इयर चुकला आहे किंवा त्यांनी घेतला आहे नाही घेतलेला आहे, जर चुकीचं इयर इथे सिलेक्ट झाले तर ऑथॉरिटींना आपण इथे ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे ज्या आता इथे जर ही एनए परमिशन 2015ची असेल, 16ची असेल आणि टेक्निकल पर्सनने सिलेक्ट केलं 2026, तर या केसमध्ये काय ऑथॉरिटी लेवलला आपण एक ऑप्शन दिला आहे, ॲट RR रेट. म्हणजे जर ॲक्च्युअलमध्ये 2026 किंवा 25ची असेल किंवा 2015ची असेल तर त्या वर्षीचे रेट इथे टाकून ऑथॉरिटी काय करेल ते व्हेरीफाय करेल, ठीक आहे. आता इथे आपण फॉर एक्झाम्पल 2000 टाकलं, ऑथॉरिटीने ॲड केलं RR रेट इन्सर्ट सक्सेसफुली, ठीक आहे. त्यानंतर काय होईल, इथे ऑथॉरिटी ती चलान रिकॅल्क्युलेट करेल, ठीक आहे. आता किती आहे, 6250. आता आपण रिकॅल्क्युलेट करू, चार्जेस आर सक्सेसफुली रिकॅल्क्युलेट. बघा आता हे जे आहे चलानची अमाऊंट चेंज झालेली आहे, ठीक आहे. चलानची अमाऊंट कशी चेंज झाली, जे रेट टाकले ऑथॉरिटीने 2000, त्या 2000 रेटच्या नुसार ती ही चलान इथे जनरेट झालेली आहे, ठीक आहे. आता रेट कसे डिफाईन करतात, हे प्लॉट एरियावर डिफाईन आहे, ठीक आहे. 0 ते 1 हे पूर्ण याच्यामध्ये आपल्याला युजर मॅन्युअलमध्ये इथे जे आपला जो हे आहे, जो GR आहे त्या GR मध्ये इथे मेन्शन आहे सर्व. हे बघा, हे जे रेट आहेत तिथे जे 0.25% आपण इथे बघितले, ठीक आहे. हे तुमचा प्लॉट एरियानुसार राहतात. जर 1000 पर्यंत एरिया असेल तर त्यांना किती लागेल रेट, 0.1%, 0.10%. त्यानंतर 1001 ते 4000 असेल तर त्यांना 0.25%, 4000च्या वर असेल तर त्यांना किती लागेल, 0.50%, ठीक आहे. यानुसार ते जे आहे, जे रेट आहे ते इथे त्यांची कॅल्क्युलेट, म्हणजे जे अमाऊंट आहे ते इथे जनरेट होणार, ठीक आहे, चलान, ठीक आहे. हे जे चलान जनरेट होणार आहे हे सर्व टेक्निकल पर्सनच्या बेसिसमध्ये सिलेक्शनवर होणार आहे. जर नो केले, जर इथे टेक्निकल पर्सनने जर नो केले असते तर इथे काय केलं असतं, सॉरी येस केलं असतं, आणि इथे जर येस केलं असतं, प्रीमियम अमाऊंट फिल केलेली आहे, तर इथे ऑथॉरिटीनं आलं असते नो चार्जेस आर कॅल्क्युलेटेड, म्हणजे यांनी ही वन टाइम कन्व्हर्जन याआधीच भरलेलं आहे, ठीक आहे. म्हणून इथे चार्जेस त्यांना लागून आलं नसतं. फक्त काय केलं असतं, ऑथॉरिटीने इथे क्रॉस व्हेरीफाय करून इथे अमाऊंट ती व्हेरीफाय केली असते, यांना अमाऊंट कुठलीही लागणार नाही, ठीक आहे. म्हणून आपण हे जे सिलेक्शन करणार हे आपल्याला प्रॉपरली करायचं आहे, येस नोच्या मध्ये. येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं, ठीक आहे. आता हे जे आहे या लेवलला काय होईल, ऑथॉरिटी व्हेरीफाय करेल, अमाऊंट व्हेरीफाय करेल आणि इथे ही जी अमाऊंट आहे ही प्रॉपरली असेल तर ओके करून हे सबमिट करेल, ठीक आहे. आता काय झालं, ही झाली अमाऊंट व्हेरीफाय येण्याची. आता जे प्रपोजलचा फ्लो आहे ॲज इट इज राहील तसं ऑथॉरिटी अप्रूव्ह करेल प्रपोजल, फायनल ऑथॉरिटीला पाठवेल, फायनल ऑथॉरिटी काय करेल ते प्रपोजल अप्रूव्ह करेल. अप्रूव्ह केल्यानंतर काय होतं,
चलान जनरेट होतं टेक्निकल पर्सनच्या लॉग इनला. ते टेक्निकल पर्सनच्या लॉग इनला चलान जनरेट होतं. ते कुठं होतं? पेमेंट स्टेटस एंट्रीमध्ये. जसं आपलं पोस्ट पेमेंट राहतं तसंच येण्याचे चार्जेस त्यांच्याच लॉग इनला लॉग इन करून बघूया. ठीक आहे, आपण एक फाईल फॉर एक्झाम्पल एक बिल्डिंग परमिशनची फाईल आहे ती सबमिट केलेली आहे. येण्याची डिटेल त्याच्यामध्ये फिल केलेली आहे. ठीक आहे, येण्याची डिटेल तिथे फिल केलेली आहे आणि येण्याची डिटेल फिल केल्यानंतर टेक्निकल पर्सनने ते प्रपोजलला अप्रूव्ह दिलं आहे. येण्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि प्रपोजल अप्रूव्ह झालेलं आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर आपण काय करतो? त्याचं पोस्ट पेमेंट करतो. आता याच्या पोस्ट पेमेंटमध्ये काय चेंजेस आहे आता ते कुठे शो होणार ते आपण बघूया. ठीक आहे, हे आपण आता लॉग इन केलं आहे. लॉग इन केल्यानंतर आपली जिथलं प्रपोजल आहे ती ULB आपण इथे सिलेक्ट करतो. ठीक आहे, आता मी रत्नागिरी सिलेक्ट केलेली आहे. आता काय होतं, जेव्हा आपलं प्रपोजल अप्रूव्ड होतं, ठीक आहे, जसं बांधकाम परवानगी असेल, लेआउट असेल, जेव्हा परमिशन आपली अप्रूव्ड होते, अप्रूव्ह झाल्यानंतर आपण काय करतो? पोस्ट पेमेंट करतो. ठीक आहे, सेम तसंच आहे. आता बघा इथे आपण पेमेंट कुठल्या टॅबमधून करतो? पेमेंट स्टेटस एंट्री. ठीक आहे, आपल्याला पेमेंट स्टेटस एंट्रीमधूनच पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, आता पेमेंट स्टेटस एंट्रीमध्ये आल्यानंतर बघा इथे आपल्याला हे प्रपोजल शो होतात. आता आपण इथे सर्व्हिस सिलेक्ट करतो, बिल्डिंग परमिशन, लो रिस्क, मॉडरेट रिस्क जे असेल. ठीक आहे, लेआउट केलं तर लेआउट. इथे पोस्ट पेमेंट दिसतं, म्हणजे आपले जे अप्रूव्ह झालेले प्रपोजल आहे ते आपल्याला पेमेंट स्टेटस एंट्रीमध्ये इथे शो होतात. शो झाल्यानंतर आपल्याला पोस्ट पेमेंट करावं लागतं. ठीक आहे, पोस्ट पेमेंट आपण करतो. ठीक आहे, सेम बघा आता इथे आता आपण एक ऑप्शन इथे ॲड केलेला आहे. बघा इथे पोस्ट पेमेंट आहे. पोस्ट पेमेंटमध्ये आपल्याला जेवढे प्रपोजल आहेत तिथे शो होतील सेम. ठीक आहे, आता जेवढे प्रपोजल आपल्याला इथे शो होतील तेच प्रपोजल आपल्याला जर त्याच्यामध्ये येण्याचे कॅल्क्युलेशन असेल, येण्याची अमाऊंट जनरेट झाली असेल तर इथे ऑप्शन दिले आपण कन्व्हर्जन प्रीमियम. ठीक आहे, पोस्ट अप्रूव्हल त्या ड्रॉपडाऊनमध्ये आपण कन्व्हर्जन प्रीमियम इथे ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, हे फायरचं सध्या अजून लाईव्ह झालं नाही आहे. जेव्हा फायरचं आपलं लाईव्ह होईल त्यामध्ये आपल्याला फायरचे चार्जेस सुद्धा ते ऑप्शन इथे शो होईल. ठीक आहे, आता हे कन्व्हर्जन प्रीमियम आहे. कन्व्हर्जन प्रीमियम केल्यानंतर बघा इथे आपल्याला प्रपोजल इथे शो होत आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? पोस्ट पेमेंट करायचं आहे. पोस्ट पेमेंट केल्यानंतर त्याची येण्याचे चार्जेस जे आहे, प्रीमियम कन्व्हर्जन अमाऊंट आहे, ते या स्टॅबमधून इथे आपल्याला फिल करायचे आहे. ठीक आहे, पोस्ट पेमेंट काय करतो आता? आता इथे पेमेंटचं कसं राहतं? जर आता काउन्सिल, कॉर्पोरेशन आणि त्याच्यानंतर RP ऑफिसेस. आता आपण काय असतो काउन्सिलमध्ये काय करतो? काउन्सिल आणि कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्ट ऑनलाईन करतो पेमेंट. ठीक आहे, पे करून काय करतो? पे करतो. जर ऑनलाईन करायचं असेल तर डायरेक्ट ऑनलाईनचं ऑप्शन करून आपण इथे पेमेंट करतो. ठीक आहे, इन केस किंवा जर आपल्याला बँकमध्ये जर करायचं असेल तर बँकमध्ये जाऊन आपण ते पेमेंट करतो. ठीक आहे, काउन्सिलमध्ये बँकमध्ये जर आपण केलं तर आपण काय करतो? त्याची रिसिप्ट घेतो, रिसिप्ट इथे अपलोड करतो. कुठे? काउन्सिल आणि कॉर्पोरेशनमध्ये. पण RP काय असतं? ग्रासमध्ये होतं पेमेंट. ठीक आहे, मग आपण इथे पे करून ते ग्रास पोर्टलला जाऊन ते पेमेंट पेड करतो. ठीक आहे, प्रोसेस सेम आहे. फक्त याच्यामध्ये काय होईल? जेव्हा आपण इथे कन्व्हर्जन प्रीमियम भरायला जाऊ, ठीक आहे, कन्व्हर्जन प्रीमियम कुठलंही असो, काउन्सिलचं असो, कॉर्पोरेशनचं असो, SPचं असो, कुठलं असो, ते आपल्याला कंपल्सरी ग्रास थ्रूच पेड करायचं आहे. ग्रास थ्रू म्हणजे जेव्हा आपण कन्व्हर्जन प्रीमियम इथे पेड करायला जाऊ तेव्हा पे केल्यानंतर, ठीक आहे, पे केल्यानंतर ही बघा इथे आता ऑनलाईनचं ऑप्शन नाही आहे किंवा आपल्याला तिथे अपलोडचं ऑप्शन दिसेल नाही. इथे फक्त आणि फक्त ग्रासचं ऑप्शन दिसेल. म्हणजे जी प्रीमियम कन्व्हर्जनची जी अमाऊंट आहे आपल्याला ती कंपल्सरी कुठे पेड करायची आहे? ग्रासवर पेड करायची आहे. ठीक आहे, ते काउन्सिल असो की कॉर्पोरेशन असो. ठीक आहे, हे पेज तुम्हाला ग्रास पोर्टलला घेऊन जाणार. आता तुम्हाला कोणत्या वेळी पेमेंट करायचं आहे ते सिलेक्शन आपण जसं RPमध्ये करत होतो. RPचं पेमेंट जेव्हा आपण करतो टाउन प्लॅनिंगचं तेव्हा हे पेज ओपन होतं. सेम आपल्याला कन्व्हर्जन प्रीमियमचं अमाऊंट जे आहे ते ग्रासला जाऊनच पेड करायचं आहे. आता त्याच्यामध्ये जे अमाऊंट बायफर्केशनचं आपण जे बोललो होतो 50%, 50%, 30%, 70%. ठीक आहे, याच्यामध्ये कसं राहतं? आता ही अमाऊंट आहे, आता ही अमाऊंट आहे फॉर एक्झाम्पल या प्रपोजलची. इथे आपण बघूयात आपण. ठीक आहे, ते पे केलेले आहेत. आता एखादी अमाऊंट आहे 50,000. आता 50,000 आहे आणि प्रपोजल आहे काउन्सिलचं. आता याचं बायफर्केशन कसं होणार? 50,000 आहे, 25,000 जे आहे ते 25,000 कुठे हे होतील? काउन्सिलच्या अकाउंटला जातील आणि 50,000 आहे ते कुठे जातील? रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या खात्यात जातील. हे आपल्याला करायचं नाही, हे सिस्टम बाय डिफॉल्ट करून देईल. ठीक आहे, आता याची अमाऊंट जी आहे प्रीमियम कन्व्हर्जनची ती 50,000 जनरेट झालेली आहे. तर सिस्टीम बाय डिफॉल्ट ते कन्व्हर्जन करून देणार. ठीक आहे, ते स्प्लिट करून देणार. ते कसे होईल? 25,000 तुम्हाला पोस्ट पेमेंटमध्ये पेड करायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण पोस्ट पेमेंट करू
ULBचा, ठीक आहे. पे करताना आपल्याला ती 25,000 इथे लागून येईल, ठीक आहे. जसे आपले चलन जनरेट होतं, डेव्हलपमेंट चार्जेस, अजून कुठले कुठले लेबर्स जे चार्जेस असतात त्या चार्जेस सोबत आपल्याला ती 50% अमाऊंट तिथे खाली शो होईल, ठीक आहे. 50% आपल्याला तिथे होईल, आपल्याला पेमेंट करायचं आहे. म्हणजे पोस्ट पेमेंट सोबत आपलं जे प्रीमियम कन्व्हर्जन जी हाफ अमाऊंट आहे ती डायरेक्टली यांच्या अकाउंटला जाणार, आणि उर्वरित जे अमाऊंट आहे 50% जेव्हा तुम्ही ग्रासवरून इथे प्रोसेस कराल, इथे जे बाकी 50% आहे ते डायरेक्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला सिस्टीमने तिथे पेड होईल. म्हणजे आपल्याला इथे वेगवेगळं अमाऊंट करायचं काम नाही, फक्त आपल्याला चलन जे आहे तो दोन याच्यामध्ये पेड करावं लागेल, एक पोस्ट पेमेंटची आणि एक कन्व्हर्जन प्रीमियमची, ठीक आहे. बाकी अमाऊंट हे सिस्टीम त्याचं हे करून स्प्लिट करून देणार. म्हणजे आपल्याला इथे काही करायचं नाही, फक्त आपल्याला दोन याच्यामध्ये चलनमध्ये पेड करायचे आहे, एक पोस्ट पेमेंटमध्ये आणि कन्व्हर्जन प्रीमियममध्ये ग्रासमध्ये, ठीक आहे. हे बायफर्केशन आहे, हे जे बायफर्केशन आहे सिस्टीम करून दिलं, आपल्याला काहीच करायची इथे गरज नाही आहे, ठीक आहे. तर याने कन्व्हर्जनमध्ये जे आपले हे होते, जसं टेक्निकल पर्सनला काय आहे सिलेक्शन आणि ऑथॉरिटी लेवलला काय आहे, ह्या 2 गोष्टी आहेत फक्त. बाकी फ्लोमध्ये याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे, ठीक आहे. जर इन केस तुम्हाला जर काही अडचण आली याच्यामध्ये, तर इथे हे युजर मॅन्युअल आपण जे आहे आपल्या लॉग इनला इथे आपण हे ठेवलं आहे, दाखवलं. इन केस इमर्जन्सीमध्ये जर आपल्याला काही इश्यू आला तर इथे आपण युजर गाईडमध्ये मॅन्युअलमध्ये बघा, इथे लास्टमध्ये बघा एनए कन्व्हर्जन प्रीमियम, इथे आपण इथे हे डॉक्युमेंट इथे अपलोड केले आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता, ठीक आहे. डाउनलोड करून याच्यामध्ये काय आहे, जे आपण आता फ्लो बघितला पूर्ण फ्लो याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे, ठीक आहे. प्रोजेक्ट क्रिएशन, त्यानंतर एनएचं सिलेक्शन, याच्यामध्ये सर्व फ्लो स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल याच्यामध्ये शो केलेली आहे, ठीक आहे. फ्लो सेम आहे, फक्त कन्व्हर्जन प्रीमियमचं जे पेज आहे आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, ठीक आहे. पेमेंट कसं करायचं, त्यानंतर जे याचं कन्व्हर्जन प्रीमियमचं पेमेंट कसं करायचं ग्रास थ्रू, ते पण याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप दिलेले आहे, ठीक आहे. स्प्लिट कसं होते, कोणती अमाऊंट किती पर्सेंट जाईल, एक क्लास असेल तर 30%, ठीक आहे. रेव्हेन्यूला किती जाणार, ठीक आहे. बाकी ULBला किती जाणार, हे सर्व बायफर्केशन इथे शो केलेलं आहे. आपलं हे जे युजर गाईड आहे ते दाखवू कुठे आपल्या प्रीमियम दाखवलंय दाखवलंय का? हा, हे बघा इथे आहे. युजर गाईड मध्ये इथे मॅन्युअल मध्ये जर आपण इथे गेलो तर मॅन्युअल मध्ये सर्वात शेवटी म्हणजे लास्ट मध्ये इथे यांनी सेम ऍज इट इज तुम्ही युट्यूबला पण ही बघू शकता. युट्यूबला दाखवून द्या तर आपलं युट्यूब ओपन नाही होत, आपलं इथे युट्यूब ओपन होत नाही. एक मिनिट मी तुम्हाला युट्यूबला जर स्क्रीन शेअर करणार होईल, युट्यूबला सुद्धा आपण याचा एक डेमो टाकला आहे, तर तुम्ही तिथे हे करू. स्क्रीन शेअर करणार आहे का? शेअर करता. जो है वो उस पर्टिकुलर प्लानिंग अथॉरिटी को जाएगा और 70% जो है वो दिसतंय तुम्हाला हे सर्वांना दिसतंय. मॅन्युअल पण ठेवलाय आणि आपलं जो ऑफिशियल पेज आहे BPMचं त्याला सुद्धा आपण त्याचा डेमो हे इथे दाखवला आहे. युट्यूब ऑफिशियल चॅनल आहे, त्याच्यात 1 नंबरची आपली 18 मिनिटाची व्हिडिओ लॉन्च सिस्टम हे याच्यात जे आपले हायर टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांनी त्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलंय. म्हणजे तुमचे काही डाऊट्स क्वेश्चन असतील तर तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तिथे 90% तुमचं लक्षात येईल की काय विषय आहे. युजर गाईड मध्ये आम्ही तेच मेन्शन केलं. तुम्हाला काही इश्यू आहे ना? फक्त याच्यामध्ये फक्त एकच कन्सेप्ट ऍड झाला आहे, म्हणजे पोस्ट पेमेंट जेव्हा आपण करतो काय करतो, जर ULB असं तो काय करायचं डायरेक्ट पोस्ट पेमेंट करायचो. म्हणजे ते काय करायचो, पे ऑनलाईन करायचो किंवा बँकमध्ये जाऊन ती चलन पेड करून ती चलन आपण तिथे अटॅच करायचो, ठीक आहे. आता काय झालंय, ती अमाऊंट आपल्याला पेड करायची ऍज इट इज, फक्त याच्यासोबत आपल्याला कन्व्हर्जन प्रीमियमची अमाऊंट कुठून पेड करायची आहे, ग्रास थ्रू म्हणजे सिस्टीम मधूनच. सिस्टीम मध्ये तुम्ही जेव्हा कन्व्हर्जन प्रीमियम आपण जे बघितलं, आता कन्व्हर्जन ऑप्शन तिथे सिलेक्ट केल्यानंतर पे केल्यानंतर ते पेज कुठे रिडायरेक्ट होणार, ती डायरेक्ट ग्रासच्या पोर्टलला होणार. ग्रासच्या पोर्टलला मग आपण ते पेड करून ती फाईल सबमिट करू शकतो, ठीक आहे. प्रोसेस सेम आहे, फक्त याच्यात ग्रासचं एक ऑप्शन इथे ऍड झालेला आहे. बाकी RP मध्ये तर सेम आहे, RP मध्ये पोस्ट पेमेंट पण ग्रास थ्रूच होतं आणि जे कन्व्हर्जन प्रीमियम ते सुद्धा आपल्याला ग्रासमध्ये होतं. फक्त आपल्याला पेमेंट जे पेड करायचं आहे 2 फॉर्म मध्ये करायचं, म्हणजे 2 चलन भरायचे आहे, एक पोस्ट पेमेंटची आणि एक कन्व्हर्जन प्रीमियमची, ठीक आहे. जर आपण याआधी पेमेंट जर भरलं असेल तर परत आपल्याला भरायची गरज नाही आहे. नो करून तुम्ही तिथे म्हणजे येस करून ते रिसिप्ट अपलोड करून ते तुम्ही हे करू शकता. फक्त आपल्याला नो करून वन टाइम CTS जर असेल ते एकदा सिस्टम मध्ये एकदा दाखवा ना. मी थोडा लेट जॉईन झालोय जरा. नो केलं वन टाइम कन्वर्जन एक मिनिट तुम्हाला जर जास्त बघायचं असेल ना तर युट्यूबला मी व्हिडिओ अपलोड केलेला ते जरा बघा.
त्याच्यात पण आहे. आणि डॉक्युमेंट काय जोडले पाहिजे सर तिथे? जर वन टाइम कन्व्हर्जन समजा एखाद्या डेव्हलपरने सोसायटीने अगोदरच अच्छा, तुम्हाला ते भरलेले दाखवू आहे. का? ते पेज दाखवू का? शो करू का? हा पेज दाखवा फक्त बस, ठीक बाकी आहे काय. ठीक आहे ठीक आहे ठीक तर आहे लाईव्ह आहेत तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्लीज. दिसतंय स्क्रीन? स्क्रीन दिसतंय का सर? हॅलो हॅलो. सर दिसत होते हा screen. दिसते. ओके ठीक आहे. आपण आता काय करतो, जो प्रोजेक्ट क्रिएट करतो आपण टीपी क्लायंट मधून प्रोजेक्ट करतो, बिल्डिंग परमिशन लेआउट कुठली सर्व्हिस आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो टीपी क्लायंट मधून. ठीक आहे. ॲज इट इज आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही आहे. फक्त आपल्याला जे कन्व्हर्जन प्रीमियम म्हणजे जे आपण क्रिएट केलं आहे नाही त्याचं पेज आपण इथे ऍड सेकंड लिंकला बघा, कन्व्हर्जन प्रीमियम नावाचं एक आपण एक टॅब ऍड केला आहे. प्लॉट डिटेल बाकी ॲज इट इज आहे. फक्त आपल्याला तिथे येण्याची जी डिटेल आहे ती या सेकंड पेजवर फिल करायची आहे. ठीक आहे. आता बघा इथे क्वेश्चन विचारला आहे, वेदर द परमिशन अँड प्रिव्हियसली. ठीक आहे. इथे नो करून तुम्ही समोर जाऊ शकता, नाही घेतले असेल. आता येत जर केलं असेल सर, एक 2 मिनिटं. हा 2 मिनिटं आपण एक कम्प्लीट होतो आणि मग तुमचं सर एक 2 मिनिटं फक्त. सर एक कम्प्लीट होऊ द्या आता इथे काय नंतर केलं आपण? बोला. हा चालेल ठीक आहे. आता वेदर याने परमिशन प्रिव्हियसली घेतली आहे का? आता जर आपण इथे घेतली असेल तर येस करूयात. ठीक आहे. आपल्याला फक्त कन्वर्जन येण्याची डिटेल येस नोच्या फॉर्मॅट मध्येच द्यायची आहे. ठीक आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यात काही चेंजेस नाही. आता इथे आपण काय केलं, येस केलेली आहे. येस केल्यानंतर बघा इथे आपण आता येणे परमिशन घेतलेली आहे. आता फक्त येणे जे परमिशन आपण घेतलेली आहे ते आपल्याला इथून इथे अपलोड करायची आहे. ठीक आहे. येणे परमिशन इथे अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर बघा इथे खाली क्वेश्चन आहे, वेदर द वन टाइम कन्वर्जन प्रीमियम इज पेड ऑर नॉट. ठीक आहे. इथे जर तुम्ही नो केलं, जर केलं म्हणजे तुम्ही काय केलं, येणे घेतलेली आहे पण कन्वर्जन प्रीमियम तिथे पेड नाही केलेलं आहे. फक्त या कंडिशन मध्ये आपल्याला नो करायचं आहे. आणि काय करायचं आहे की आपण येणे परमिशन कुठल्या इयरला घेतली आहे, जसं 15 मध्ये घेतली आहे, 16 मध्ये घेतली आहे, 2001 मध्ये घेतली आहे, कोणत्याही वर्षी घेतलेली आहे ते फक्त आपल्याला इयर इथे सिलेक्ट करून ते सेव्ह अँड नेक्स्ट करून समोर जायचं आहे. म्हणजे काय होईल, म्हणजे काय होईल, या वर्षीनुसार म्हणजे जो इयर तुम्ही इथे सिलेक्ट करणार त्या इयरचे जे आयजीआर रेट होते त्या आयजीआर रेट नुसार ते चलान जनरेट होणार ऑथॉरिटीच्या लॉगिनला. ओके. म्हणजे तुम्ही येणे परमिशन घेतलेले आहे, फक्त प्रीमियम कन्वर्जन भरलेलं नाही आहे. ते आपल्याला आता ते इथे कंपल्सरी पेड करायचं आहे या कंडिशन मध्ये. जर आपण इथे घेतलेली आहे कन्वर्जन प्रीमियम जर पेड नसेल केले, तुम्ही इथे नो केलेला आहे, नो करून इथे असेसमेंट इयर घेतला की कोणत्या इयरला घेतला आहे, तर तुम्हाला ऑथॉरिटीच्या लॉगिनला तिथे चलान जनरेट होईल. ते चलान कशी जनरेट होईल, तुम्ही कुठलं इयर सिलेक्ट केलेलं आहे. आता 15चं केलं असेल तर 15चे रेट तिथे रेटनुसार 2015च्या आयजीआर रेटनुसार तिथे चलान जनरेट होईल. ओके. ती चलान जनरेट प्रत्येक वर्षाचं ते कन्वर्जन प्रीमियम भरतात प्लॉटचं प्रत्येक ते वर्षाला, प्रत्येक वर्षी ते नाही तरी भरायचे दाखवलं आहे. चालेल ना? ते जे भरलं आहे ते तुम्हाला ते डिटेल टाकेलं आहे. आता इथे बघा, जर तुम्ही कन्वर्जन प्रीमियम पेड केलं असेल तर इथे काय करायचं, तुम्हाला येस करायचं. याच्या आधी तुम्ही भरला आहे, येस केल्यानंतर इथे जे तुम्ही अमाऊंट भरलेली आहे ती अमाऊंट भरून त्याची फक्त तुम्हाला इथे रिसिप्ट अपलोड करून ते समोर जायचं आहे. येस. ओके सर. ठीक आहे. बस याच्यामध्ये फक्त आपल्याला हा सेकंड नंबरचा पेज आहे, याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे कन्वर्जन प्रीमियम मध्ये. बाकी जो फ्लो आहे तुमचा तो ऍज इट इज आहे. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. ओके ठीक आहे चालेल. याच्यामध्ये काही आहेत का आता क्वेश्चन विचारू शकता आपण? हॅलो. हा सर बोला. हॅलो. टीपी क्लायंट बद्दल बोला सर. बोला सर. ऑटोकॅड मध्ये मला ज्या वेळेस टीपी क्लायंट मध्ये मी रिपोर्ट जनरेशन साठी कमांड देतो. हॅलो. जोशी सर ऐका. हॅलो. म्यूट करा. एक 10-15 मिनिटं आपण आधी फक्त येण्याचे जे क्वेश्चन आहेत ते घेऊ, मग त्यानंतर तुमचे जे टिपिक क्लायंट्स आहेत ते बघूया. का येण्याबद्दल इश्यू आहे का तुम्हाला काही? कारण की सध्या आपलं येण्याचं जे आहे येणे सर्व्हिस लाईव्ह झालेली आहे, हे कंपल्सरी आपल्याला हे प्रोसेस करायची आहे. म्हणून येण्याचे क्वेश्चन तुम्ही 10-15 मिनिटं विचारा. सर बोला ना. सर माझे 2 क्वेश्चन्स आहेत, याने संदर्भातच आहे, या सर्व्हिस बद्दल आहे. तर मला विचारायचं आहे की सर, जर ऍग्रिकल्चरल लँड असेल आणि तिथे जर एखादं फार्म हाऊस वगैरे बनवत असेल तर मग ही येण्याची प्रोसेस तिथे लागू राहील का, येणे कन्व्हर्जन प्रीमियमची? त्या रिगार्डिंग तुम्हाला तुमच्या युएलबीच्या लोकेशनची जी ऑथॉरिटी त्यांची डिस्कस करा. ठीक आहे. समजा ते ऍग्रिकल्चरल लँड असेल हे आपल्याला कन्फर्म आहे, सो तिथे मग याने कन्व्हर्जन लागू राहील का? येस. आपण फक्त सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, त्याच्यात सर्क्युलर प्रमाणे जे इम्प्लिमेंटेशन दिलं ते करतो. हे कशाला लागू होईल कशाला लागू होणार नाही हे डिपेंडन्सी कोणाची आहे किंवा हे गाईड कोण करतात ते युएलबीचे डेस्क अधिकारी.
त्यांच्यावर आहे. मी सांगितलं सर लागत नाही, तुम्ही सांगितलं मागितलं तर काय करायचं. ओके सर, माझा आणखी एक दुसरा प्रश्न आहे फक्त ज्यामध्ये जसं की वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम या संदर्भातले तुम्ही त्याचं प्रीमियम पे केलेलं आहे की नाही असा प्रश्न विचारलेला आहे तिथे. तर समजा एखादा आधीच कन्व्हर्जन प्रीमियम पे केलेलं असेल, पण आपल्याला बऱ्याचदा काही जुन्या परमिशन जुन्या एनए ऑर्डर मध्ये हे माहित नसतं की ते परमिशन किंवा ते कन्व्हर्जन प्रीमियम पे केलेलं आहे की नाही, आणि इथे जर आपण चुकून इथे नो म्हटलं असेल त्याला पे केलेलं असल्यावरही, तर मग परत घेतलं जाईल का ते प्रीमियम मग? या कंडिशन मध्ये काय माहिती आहे का, या कंडिशन मध्ये ऑथॉरिटी क्रॉस व्हेरीफाय करेल तुम्ही यस केलाय की नो केलाय. जर तुम्ही चुकून जो ऑप्शन जर सिलेक्ट केला असेल, नो केलेला आहे किंवा यस केलेला आहे, तर ऑथॉरिटी लेवलला आपण ते सिलेक्शन दिलेलं आहे की यांच्याकडून चार्जेस घ्यायचे आहे की नाही घ्यायचे आहे. ठीक आहे. जर चुकून जर समजा तुम्ही यस कन्व्हर्जन केलेला आहे, प्रीमियम आपण पे कन्व्हर्जन प्रीमियम पे केल्यानंतरही समजा जर बऱ्याचदा काय होते, जुन्या एनए ऑर्डर मध्ये रिसिप्ट मिळत नाही सरी ओनर्स कडनं किंवा कोणाला माहित नसतं, तर एनए ऑर्डर जर आधीच जर कन्व्हर्जन प्रीमियम पे केलेला असेल आणि जर रिसिप्ट माहिती नसेल आपल्याला आणि आपण जर नो केलं असेल कन्व्हर्जन प्रीमियम वेदर इट इज पेड ऑर नॉट, आपण जर नो केलं तर मग परत त्याचा कन्व्हर्जन प्रीमियम लागेल का असं म्हणायचं आहे मला. तिथे जर तुम्ही जर नो जर केलं तर ते लागेल याच्यासाठी की त्या ऑथॉरिटीला काही प्रूफच राहणार नाही ना, तुम्ही भरलाय काय त्या रिगार्डिंग तुम्ही त्यांना कसं काय मेन्शन करता की आम्ही भरलोय. सर पण याच्याबद्दल ओनरकडे बऱ्याचदा रिसिप्ट अवेलेबल नसतात. त्याच सांगतोय मला एक सांगा, जर याने मला एक सांगा, तुम्ही कुठे गेलेत आणि एखाद्याची रिसिप्ट नसेल, तुम्ही आपण कशाचा प्रूफ देणार त्यांनी पैसे भरले? आलं का लक्षात? आपण जरी भरला असेल त्याची रिसिप्ट लागणं चलन आपण. हॅलो, बोला ना. तुमचं आहे, तुम्ही ऑथॉरिटी असं सांगा की आम्ही पेमेंट भरलं आमच्याकडे रिसिप्ट नाही, आम्हाला लावू नका असं करता. सर जर तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला ते चलन लागेल तर परत भरावं लागेल. ओके, म्हणजे नो केलं तर आपल्याला परत भरावे लागेल असं. हा बरोबर. तुम्ही जर भरलं असेल तर तुम्हाला आणि सर अपलोड करावं लागेल. ओके सर, आतापर्यंत जे काही दरवेळेला आपण दरवर्षी जो टॅक्स भरायचो, ओनर जो काही दरवर्षी भरायचा अॅन्युअल टॅक्स, तर ती रिसिप्ट जोडली तर चालेल का मग तिथे? हो चालेल ना. तुम्ही जे टॅक्स भरता, जे तुम्ही डिटेल भरलेली आहे ते तुम्ही तिथे टाकू शकता. जो रिसेंटली भरलेला टॅक्स असेल, ज्या वर्षीचा चालू वर्षाचा असेल किंवा आधीच्या वर्षाचा, तो भरलेला असेल आणि त्याची रिसिप्ट तिथे ठेवली तर चालेल का मग? वन टाइम प्रीमियम जे रिसिप्ट तुम्ही भरले ते तिथे अपलोड करायचे आहेत. याच्यावर क्रॉस व्हेरीफाय ऑथॉरिटी करणार तुम्हाला. ओके सर, ठीक आहे.